मुझे लगता है आप सब लोगों ने विश्वास दे कि आज यहाँ पे आके सबने पार्टिसिपेट करके ये कंसेप्ट आगे जाके बहुत बड़ा बनेगा। थोड़े ही दिनों में भारत का उभर आना, मैं तो दिखता है मुझे कि ये भारत जरूर उभर आएगा। आपके तरफ देखकर भारत के अंदर उनके परिवार का कोई व्यक्ति राजनीति में जाए या ना जाए, इसको लेकर के अक्सर माता के मन में दुविधा रहती है। ऐसे समय में आपने एक कदम उठाया है कि भारत में किस प्रकार से युवाओं को राजनीति के अंदर आने के लिए प्रेरित किया जाए और प्रशिक्षित किया जाए, ये वाकई बहुत बहादुरी का कार्य है। मैं आप सभी से ये आह्वान करता हूं कि जो भी करना है हम खुद से शुरू करें। हम लोगों को यहाँ आकर एक प्लेटफॉर्म मिलता है बोलने का, सुनने का, शेयर करने का। India was being looked at as a third world country. Today people refer to us as probably the third most powerful country in the world. अगर आपको सक्सेसफुल बनना है, keep your eyes and ears open while you are around. You don't have to mouth all the time. भारत अपनी महान भूमि, इसकी कहानी सुनो रे भाई। युवकांना विविध प्रकारे जीवनाशी संबंधित, राजकारणाशी संबंधित संकल्पना कशा समजावून सांगितल्या जातात त्याची छोटीशी आपण झलक बघितली। त्याच्यामध्ये एक मुद्दा जो आता आपण ऐकला तो म्हणजे की एखाद्या तरुणाने जरी असा विचार केला की मला राजकारणात जायचंय, तर त्याचे पालक त्याला पाठिंबा देतीलच असं नाही। तर पालकांची या बाबतीत काय भूमिका असायला पाहिजे? आपल्याकडे एक साधारणतः मराठी घरांमध्ये एक कॉन्सेप्ट आहे साधारणतः की शिवाजी झाला पाहिजे परंतु दुसऱ्या जगात, आमच्या घरात नको। कारण त्यासाठी जी लढाई होते त्या सगळ्या लढाईच्या प्रक्रियेपासून आपल्याला अलिप्त राहायचं असतं। तर ही जी भूमिका आहे ही भूमिका लोकांना बदलावी लागणार आहे। आणि खऱ्या अर्थाने बघा, तरुण जर राजकारणात आले तर राजकारणाचा चेहरा मोहरा बदलू शकतो, हे वारंवार भारताने अनुभवलेलं आहे। युवा हा शब्द जर तुम्ही उलट केलात तर वायू होतो। जे प्रशांत ठाकूर मगाशी म्हणाले की तरुण धडका देऊ शकतात, तर त्याच्यामध्ये जे शक्ती असते, वायूसारखी जी पॉवर असते, त्या शक्तीच्या माध्यमातून तो खरोखरच राजकारणाला वेगळं रूप देतो। राहुलजी, म्हणजे हा जो मुद्दा होता की आई वडिलांनी जर पाठिंबा, म्हणजे कुटुंबियांनी पाठिंबा दिला नाही तर एखाद्याला इच्छा असून सुद्धा येता येत नाही, आपलं काय या बाबतीमध्ये म्हणणे की आपण या निमित्ताने काय सांगू शकाल पालकांना? अनफॉर्च्युनेटली आता मी ही राजकारणाची शाळा चालवताना मला असाच अनुभव येतो की 60% मुलं आई वडिलांशी भांडण करूनच आलेले असतात। ते म्हणतात अरे बाबा हा कसला कोर्स काढला तू, ह्याच्यात जाऊन काय होणार आहे, पोट पाण्याचं काहीतरी MBA कर, इंजिनिअरिंग कर, काहीतरी कर। तर अशा भूमिकेतनं मला असं वाटतं। पण मला सायमल्टेनियसली दुसरंही मला सांगायचं मुद्दा ह्या ठिकाणी की तुम्ही पहा, प्रत्येक सेक्टरमध्ये हायली क्वालिफाईड अतिशय 22, 24, 25 वर्षाचे वरून तरुण 200-400 कोटीची इंडस्ट्री सांभाळताना आपल्याला दिसतात। पण राजकारणामध्ये 25 वर्षाचा खासदार किंवा आमदार, तर आपल्याला आश्चर्य वाटायची गरज नाही। आणि मला असं वाटतं, मला ह्या निमित्ताने आज मी मुद्दाम सांगू इच्छितो की पॉलिटिकल पार्ट्यांचे जे वरिष्ठ सगळे प्रतिनिधी आहेत, तर ह्यांनी येणाऱ्या काळातलं हे कल्चर 65% जनता ही आज 35 वर्षाच्या खालची समजा असेल, तर मला असं वाटतं सगळ्या बाकीच्या सेक्टरमध्ये इतक्या सुंदरपणे जर युवक काम करत असतील तर राजकारणात पॉलिटिकल मॅच्युरिटी दाखवू देत ना त्यांना। आम्हाला जास्तीत जास्त कॅबिनेट मंत्री द्या ना, अजून युवा मंत्री। मला विशेष आनंद आहे की आज दोन्ही अतिशय तरुण इथं कॅबिनेट मंत्र्यांना आपण बोलवलं। त्याचबरोबर ज्यांच्याकडे युवक कल्याण खातं राज्याचं आहे ते पद्माकर वळवी साहेब पण आता या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। नमस्कार वळवी साहेब, महाचर्चेमध्ये आपलं स्वागत। युवकांचा राजकारणातला सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने काय करता येईल याची आपण चर्चा करतोय आणि आपण युवक कल्याण मंत्री या नात्याने आपल्या सरकारसमोर नेमक्या काय आहेत का अशा योजना की जेणेकरून चांगले युवक, सुशिक्षित युवक या क्षेत्रामध्ये येतील? हो, आपण ज्या अर्थी महाराष्ट्र सरकारने युवा धोरण या ठिकाणी मंजूर केलंय या 2012चं, त्याच्यामध्ये आम्ही सर्व घेतलेलं आहे की युवांच्या कशा पद्धतीनं व्यक्तिमत्व विकास केला जाईल, युवांना कशा प्रकारे संधी दिली जाईल आणि मुळातच युवांचा राजकीय सहभाग किंवा युवांमधली जी लिडरशिप आहे ती कुठेतरी एक देशाच्या उपयोगी किंवा समाजोपयोगी झाली पाहिजे। कसं आहे की आज युवांकडे बऱ्यापैकी स्किल आहे, उच्च शिक्षण आहे, शेवटी त्या ज्ञानाचा उपयोग जर राजकारणामध्ये तो करू शकला तर तो निश्चितपणे देशामध्ये त्याचं योगदान होईल आणि अशा पद्धतीनं चांगले लिडर्स मिळतील। शेवटी राजकारणात लिडर्सची गरज आहे। जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण लिडर शोधत असतो स्किलफुल, तसे लिडर्स राजकारणामध्ये ना आवश्यक आहे। मला असं वाटतं की निश्चितपणे शासनाच्या अनुषंगाने आम्ही युथला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणार आहोत, युवकांचा विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत। ऑटोमॅटिकली त्याच्यामधून आम्हाला लिडर्स मिळतील। वळवी साहेब, आपल्याकडे तरुण आमदार उदय सामंत आहेत, तेही तुमच्याशी काही बोलतायत।
नाही, मला वळवी साहेबांना एकच प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे की कल्याण मंत्रालय हे महाराष्ट्रामध्ये गेले कित्येक वर्ष चालू आहे, ते युवक म्हटल्यानंतर एका घटकासाठीच चालू आहे का असा प्रश्न निर्माण होतो. तर युवा धोरणाची ज्यावेळी निर्मिती झाली त्यावेळी एक प्रस्ताव असा गेलेला होता की या मंत्रालयाचं महाराष्ट्र शासनापुरतं का होईना जरा नाव बदलून युवा विकास मंत्रालय जर करण्यात आलं तर त्याच्यामध्ये युवक पण येतील, युवती पण येतील आणि अख्खा युवा वर्ग महाराष्ट्रातला येईल. तर भविष्यामध्ये अशी काही महाराष्ट्र शासन कारवाई करणार आहे का? युवक कल्याण मंत्रालयाचं मंत्रालय बदलून युवा विकास मंत्रालय करणार आहे का? तो युवा कल्याण मंत्रालय शेवटी युवांच्या विकासासाठीच आहे. आणि मला असं वाटतं की तुमच्या कन्सेप्टमध्ये निश्चितपणे तथ्य आहे. युवा विकास सुद्धा करण्याचा निश्चितपणे आम्ही विचार करू. आणि खऱ्या अर्थाने युवकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जसं वेगवेगळे सेक्टर्स काम करत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे विभाग काम करत असतील, परंतु युवांसाठी स्वतंत्र मंत्रालय, युवांसाठी स्वतंत्र धोरण आणि त्या अनुषंगाने योजना असणं फार आवश्यक आहे. मला असं वाटतं की निश्चितपणे आम्ही सर्व विजन समोर ठेवलेलं आहे आणि शासनाच्या अनुषंगाने आम्ही चांगले सोशल लीडर्स, पॉलिटिकल लीडर्स आम्ही देशाला देणार आहोत. आणि राज्यामध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की युवांनी पुढे आलं पाहिजे. मी सुद्धा युवा मंत्री जो आहे कॉमन एक सोशल संघटनेच्या माध्यमातून लिडरशिप मध्ये आलेलो आहे. आणि म्हणून नेहमी घराणेशाहीमधूनच राजकारणात येतं असं नाही, तर ज्या युवांमध्ये ताकद असते, ज्या युवांमध्ये विजन असतं, निर्णय क्षमता असते, निर्णय अंमलबजावणी करण्याची त्याच्यात कुवत असते, संधी दिली जाते. मला असं वाटतं की अशा पद्धतीने युवांचं एक सोशल क्रेडिट की युवांना प्रतिष्ठा मिळवून देणार किंवा तो युवक कशा पद्धतीने आयडॉल आहे, पॉवरफुल आहे, हे शेवटी देशासमोर आलं पाहिजे, शासनासमोर आलं पाहिजे असं मला वाटतं. त्याला संधी मिळाली पाहिजे. राहुल कराड इथे आहेत, ते तुमच्याशी बोलतायत. बळवी साहेब, मला विशेष आनंद आहे की आता मंत्रालयाने ह्याला तर सपोर्ट केलेलाच आहे, ह्या भारतीय छात्र संसद ही कल्पना, आणि कदाचित हे सगळं ह्याचं जे विजन आहे आणि ह्या ज्या काही पॉलिसीज आणि जो फीडबॅकचा जो विषय मी मागच्या वेळेसही तुम्हाला प्रत्यक्ष चर्चेत म्हणालो होतो, तर आजच्या 10, 11, 12 जानेवारीला जे छात्र संसद पुण्यामध्ये होणार आहे, तर काही ध्येय धोरणं घेऊन आम्ही तुमच्याकडे त्याच्यामध्ये ठराव जे पारित केले जातील ते महाराष्ट्र सरकारला, युवा मंत्रालयाला आम्हाला पाठवायची आमची इच्छा, आणि जेणेकरून त्याच्यावर काही अंमलबजावणी व्हावी, अतिशय रिसर्च करून ते सगळे रिझोल्युशन त्याच्यामध्ये पारित केले जातील. आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारला आपोआपच एक तयार आणि खूप विचार केलेला असं एक डॉक्युमेंट मिळणार आहे. त्याच्याविषयी आपण नक्कीच सहानुभूतीपूर्वक विचार कराल. निश्चितपणे हो, करता येईल. कारण हे आम्हाला अतिशय मार्गदर्शनात्मक राहील. कारण शेवटी आम्हाला फीडबॅक पाहिजे. मार्गदर्शन करणारे जर सायंटिस्ट, पॉलिटिकल सायंटिस्ट जर या ठिकाणी आम्हाला जर काही विशेष विजन अनुषंगाने काही योजना देत असतील, मार्गदर्शन, ते त्याचं आम्ही निश्चितपणे स्वागत करू. त्या अनुषंगाने योजनांमध्ये आम्ही बदल करू किंवा सुधारणा करता येईल. धन्यवाद वळवी साहेब, आपण या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. आपण ज्याची भारतीय छात्र संसदेचा परत एकदा उल्लेख झाला म्हणून आपण त्या संबंधातल्या काही युवकांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया इथं बघूया. युवा पीढ़ी मित्रों, ये देश का भविष्य होती है और इतिहास साक्षी है कि जब जब युवाओं ने किसी भी कार्य को हाथ में लिया है उसे सफलता की ऊंचाइयों तक लेकर गए हैं. आपसे अपेक्षाएं रखता है. एक किसान जिसके बच्चे कड़कड़ाती ठंडी में नंगे पैर स्कूल जाते हैं, वो हमसे अपेक्षा रखता है, वो हम पढ़े लिखे युवाओं से अपेक्षा रखता है कि हम उसके जीवन में बदलाव ला सकें. सपनों की कौन सुने सिसकी, अंतर की चीरवता पल को पर ठिठकी, हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूं, गीत नया गाता हूं, गीत नया गाता हूं. हम इंतजार करते हैं कोई आगे आए, अपनी जादुई छड़ी घुमाए और भारत को भ्रष्टाचार मुक्त कराए. हाँ, भ्रष्टाचार मुक्त भारत एक सपना है. जब तक सफल ना हो चैन की नींद त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अर्थातच जे प्रयत्न करतात त्यांच्या पदरी कधी हार पडत नाही. हा संदेश एका युवाच्या तोंडून आपण ऐकला, तो त्यांनी जर आत्मसात केला तर चांगला आहे. मला या अनुषंगाने दुसऱ्या एक प्रश्न, आणि वर्षाताई पण इथे आहेत, युवकांचा राजकारणातला सहभाग याच्याशी बोलतोय तो तुलनेने कमी असेल, परंतु युवतींचा जर राखीव जागा नसतील त्यांच्यासाठी ठेवलेल्या, तर आमदार आणि खासदारांमध्ये महिलांचं आणि त्याच्यातही युवतींचं प्रमाण तुलनेने बरंच कमी आहे. त्याच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे ना. नक्की. जर बघाल तर युवती म्हणा किंवा महिला म्हणा, आम्ही तर दोघींना एकत्रच करतो. कारण आमचं ते प्रमाण जर बघितलं तर ज्यावेळी मी 2004ला होते त्यावेळी आम्ही 12 होतो. यावेळी 2009ला आम्ही 11 झालो. त्याच्यामध्ये सुद्धा स्वर्गीय विमलताई मुंद्रांचं निधन झाल्यामुळे आता आम्ही 10वर आलेलो. जर परिस्थिती बघाल तर आमची विधी परिषदेमध्ये सभेचे बघाल, विधानसभेमध्ये आमचं प्रमाण सगळ्यात कमी किती टक्के होतं? 2%. सगळ्यात जास्त
आणि सगळ्यात जास्त प्रमाण किती आहे तर 10%. तसंच तुम्ही बघाल तर लोकसभेमध्ये आमचं कमी प्रमाण किती 3% आणि आता 15व्या लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त महिलांचं प्रमाण आलेलं आहे. ते सुद्धा 12-13% पुढे कधीच आम्ही जात नाही. म्हणूनच 33% आरक्षण ही जी संकल्पना आली ना किंवा 50% आरक्षण ही संकल्पना आली ही यासाठीच आली की महिलांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळावं. महिलेच्या विरुद्ध महिला उभी राहते. आता माझ्या विरुद्ध पुरुष उभे असतात. आता मी हारले आणि ते जिंकले तर मग पुरुष येतात. जर महिलेच्या विरुद्ध महिला असेल तर कमीत कमी एखादी महिला तरी कुठल्याही पक्षाची असेल मग ती महिलेला तिथे प्रतिनिधित्व मिळेल ही संकल्पना घेऊन ही आरक्षणाची भूमिका आहे जी ती जोवर आरक्षण येत नाही विशेषतः विधिमंडळात आणि आपल्या संसदेमध्ये येत नाही तोवर सुद्धा ह्यांना युवतींना जाणीवपूर्वक प्रोत्साहन देणं ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी असली पाहिजे. नाही, मी ज्या पक्षामध्ये काम करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी काम करतो आणि आवर्जून आणि अभिमानाने मी सांगेन की